नमस्कार मित्रांनो, या रोटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपला टॉपिक आहे ना, एक जबरदस्त कनेक्शन बद्दल आहे। बाईकचे गॅरेज मालक आणि स्पेअर पार्ट शॉप ओनर ह्यांच्यामधलं नातं खरं सांगायचं झालं तर आहे ना, ऑटोमोबाईल बिझनेसची यशस्वी होण्याची खरी गुरुकिल्ली आहे ना, ह्याच नात्यामध्ये खरी दडलेली आहे। बघा ना, बाईक गॅरेज मालकांकडे रोज शेकडो लोक येत असतात की त्यांची गाडी रिपेअर करण्यासाठी, आणि जर गाडी रिपेअर करायची म्हटलं तर त्यांना स्पेअर पार्ट हे लागणारच। आता स्पेअर पार्ट कुठून आणणार, तर ते डायरेक्ट तुम्हाला ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट शॉपमध्ये जावं लागणार। म्हणजे गॅरेज आणि स्पेअर पार्ट शॉप हे दोघं एकमेकाला पूरक आहेत। गॅरेज मालकांना फायदा काय आहे बघा, जर त्यांचं एखाद्या स्पेअर पार्ट शॉपवाल्याबरोबर चांगले संबंध असतील तर त्यांना स्पेअर पार्टची लगेच डिलिव्हरी मिळते, त्यांना रेट चांगला मिळतो, त्याला चांगल्या क्वालिटीचे स्पेअर पार्ट मिळतात, आणि त्याच्यामुळे गॅरेजवाल्याला फायदा होतो की त्याला चांगल्या क्वालिटीचे स्पेअर पार्ट मिळतात। त्याच्याकडे आलेला कस्टमर हा सुद्धा खुश होतो, त्याला टायमात गाडी रिपेअर करून मिळते। आणि पार्ट मिळाला नाही म्हणून ग्राहक नाराज होऊन निघून जाण्याची जी स्थिती असते ती त्या गॅरेजवाल्याबरोबर घडतच नाही। ह्याच्यासाठी स्पेअर पार्ट शॉप आणि गॅरेजवाल्याचा संबंध चांगले असायला हवेत। काय काय स्पेअर पार्ट शॉपवाल्यांना गॅरेजवाल्यांना चांगला सपोर्ट करत असतात, त्याच्यामुळे गॅरेजवाल्यांचा कॉन्फिडन्स वाढत असतो। आता हा झाला गॅरेजवाल्यांचा फायदा। तर स्पेअर पार्ट शॉपवाल्यांचा याच्यामध्ये काय फायदा असतो, या नात्यामध्ये जो गॅरेजवाला आहे तो त्याचा कायमस्वरूपी गिराईक बनलेला असतो। हा त्याचा एक सगळ्यात मोठा फायदा आहे। पहिला, तो त्याच्याकडे रोजच्या रोज स्पेअर पार्ट परचेस करत असतो। ब्रेक शू, क्लच प्लेट, केबल, फिल्टर, बल्ब, जे काही स्पेअर पार्ट त्याला लागत असतात तो त्यांच्याकडनं हे रोजच्या रोज स्पेअर पार्ट परचेस करतो। जर गॅरेज म्हटलं तर रोज काही ना काही स्पेअर पार्ट हे त्याला लागतच असतात, त्यामुळे तो गॅरेजवाला सतत त्या स्पेअर पार्टच्या शॉपमध्ये येतच असतो। त्याच्यामुळे त्याला तो कस्टमर फिक्स झालेला असतो, रोजच्या रोज त्याचा स्पेअर पार्टचा खप होत असतो। त्याच्यामुळे गॅरेजवाल्याच्यामुळे स्पेअर पार्ट शॉपवाल्याला पण चांगला फायदा मिळत असतो। आणि काय काय गॅरेजवाले आहेत ना की त्याचं चांगलं साठवलोट जमलेलं असतं स्पेअर पार्ट शॉपवाल्याबरोबर। जर गॅरेजवाल्यांनी स्पेअर पार्टवाल्याकडे गिराईक पाठवलं तर त्यांचं कमिशन ऑलरेडी ठरलेलंच असतं। त्याच्यामुळे तो गॅरेजवाला जर नवीन कोण कस्टमर असेल ज्यांना स्पेअर पार्ट जर परचेस करायचा असेल तर तो आपल्या शॉपचं नाव सुचवतो ज्याच्याकडनं तो स्पेअर पार्ट घेत असतो। तर त्याच्यामुळे हा एक फायदा स्पेअर पार्ट शॉपवाल्यांसाठी आणि गॅरेजवाल्यांसाठी दोघांचे संबंध चांगले असल्यामुळे होत असतो। आणि असंच सतत तो नाव सुचवत असतो तुमच्या शॉपचं, स्पेअर पार्ट शॉपचं, त्याच्यामुळे तुमच्या दुकानाची पब्लिसिटी होत असते। आज त्याने एका ग्राहकाला सांगितलं, तो ग्राहक आणखीन 4 लोकांना त्यांचं नाव सुचवत असतो, त्यामुळे तुमची जाहिरात ही ऑटोमॅटिक माउथ टू माउथ होत असते। खूपदा आपण असं बघितलं असेल की बघा, एक छोटं गॅरेज एका साईडला आहे आणि एक स्पेअर पार्टचं दुकान एका साईडला आहे, दोघांची पण चांगली प्रगती होत असते। हळूहळू ते दोघांचं एक मोठं त्याचं गॅरेज आणि याचं मोठं स्पेअर पार्टचं दुकान झालेलं तुम्हाला दिसतं। हे कशामुळे होतं, तर त्या दोघांनी एकमेकावर दाखवलेला विश्वास, दोघांनी एकमेकांना केलेली मदत, ह्याच्यामुळेच हे घडतं। इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की गॅरेज मालकाशी नातं असताना हे तुम्ही फक्त व्यवहारापुरती ठेवायचं नाही। स्पेअर पार्ट शॉपवाल्यांसाठी सांगतोय, त्याला वेळेवरती स्पेअर पार्ट पोहोचवणे ही त्याला एक सुविधा तुम्ही चांगल्या रीतीने द्यायला पाहिजे। त्याला तुम्ही थोडं क्रेडिट द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याला धंद्यामध्ये आणखीन आत्मविश्वास त्याचा वाढतो। असं तुम्ही वेळोवेळी जर त्याला मदत करत राहिलात ना, त्या गॅरेज मालकाचा तुमच्यावर विश्वास वाढतो आणि दोघांचाही बिझनेस याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होतो। बऱ्याचशा आहे ना, स्पेअर पार्ट शॉपची जी चांगलं सुरुवात झालेली असते ना, हे त्यांच्याकडे 4-5 गॅरेज हे बांधलेले असतात। तर तुम्हाला स्पेअर पार्ट शॉप सुरू करायचं आहे तर तुम्हाला 4-5 तरी शॉप गॅरेजवाले आहेत ना, हे तुमच्या आजूबाजूला त्यांच्याशी चांगले संबंध आणि त्यांच्याशी तुम्ही जोडल्या गेलात असाल तर तुमचं ऑटो स्पेअर पार्टचं दुकान कधीच बंद पडणार नाही। आता तुमच्या मनात विचार येईल की मी आता एक नवीन स्पेअर पार्टचं शॉप नवीन जागेत सुरू करते, माझी तिथे ओळख नाही आहे, तर मी गॅरेजवाल्यांशी कनेक्शन कसं करू? तर त्याचं उत्तर एकदम सोपं आहे। सुरुवातीला जिथे तुम्ही शॉप सुरू करणार आहात त्याच्या आजूबाजूला जे गॅरेज आहेत त्यांच्याजवळ तुम्ही जा, तुमची स्वतःची ओळख सांगा, त्यांची ओळख करून घ्या। पहिले त्यांच्याशी बोलणं सुरू करा, त्यांना विचारून या की तुम्हाला स्पेअर पार्ट कोणत्या दर्जाचे आणि तुम्हाला काय रेटमध्ये मिळतात आणि तुम्हाला किती लांब जावं लागतं। मग त्यांनी त्यांचा रेट आणि त्यांनी कुठून आणतात हे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना आपले रेट द्या। थोडे रेट सुरुवातीला तुम्हाला कमी ठेवावे लागतील। तर जेव्हा तुम्हाला तुमचे रेट आणि तुम्ही त्यांना जागेवर पोहोचवण्याची हमी द्याल ना स्पेअर पार्ट, तर ते नक्की तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा धंदा वाढवायला ते नक्कीच तुम्हाला मदत करतील। एवढी सोपी गोष्ट आहे, पण कधी कधी काय होतं, दोघं एकमेकांवर राग करत बसतात, त्याच्यामुळे दोघांचं लॉस होतो। म्हणून लक्षात घ्या, जर कोण गॅरेजवाले आणि स्पेअर पार्ट शॉपवाले हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही एकमेकांवरती कधीच नाराज होऊ नका। एकमेकांना सांभाळून जर तुम्ही हा व्यवसाय केला तर तुमच्या दोघांचाही धंदा वाढण्याचा खूप मोठा चान्स असतो। तर याच्यामध्ये निष्कर्ष काय निघतो की गॅरेज मालक आणि स्पेअर पार्ट शॉपवाले ह्यांचं नातं म्हणजे आहे ना, 2 चाकाची गाडी।
एक जरी बंद पडला तरी पुढच्याला नुकसान व्हायचे चान्सेस जास्त असतात. दोघं एकत्र चालायला लागले की झपाट्याने पुढे जातील. तर मित्रांनो, तुम्हाला जर स्पेअर पार्टचं शॉप सुरू करायचं असेल तर लक्षात ठेवा, तर गॅरेज मालक हे तुमचे पहिले बिझनेसचे पार्टनर आहेत. त्यांना तुम्ही अजिबात विसरायचं नाही. त्यांचं समाधान म्हणजेच तुमचं यश. त्याच्यामुळे कुठल्याही मेकॅनिकलला तुम्ही अजिबात दुखवू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या गॅरेजवाल्या स्पेअरपार्टवाल्या मित्रांशी शेअर करा आणि अजून अशाच तुम्हाला ऑटोमोबाईल्सच्या बिझनेसच्या आयडियाजवरती व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.